नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. सध्या महाराष्ट्रात LPG गॅस सिलेंडरचा तुटवडा आणि वाढलेले गॅस दर सामान्य नागरिकांसाठी मोठं संकट बनलं आहे. यामुळे गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांची चांगलीच कसरत होत आहे. राज्य सरकार सिलेंडरची उपलब्धता आहे असं जरी सांगत असले तरी गॅस एजन्सीसमोरील गर्दी मात्र कमी होत नाही. दरम्यान ऑनलाईन बुकिंगची पद्धतही अडचणीची ठरत आहे, ज्यामुळे चाकरमान्यांना लांब रांगा लागणं आणि गॅस मिळवण्यासाठी अतिरिक्त वेळ आणि कष्ट लागणं अशा समस्या भेडसावत आहेत. जळगावसारख्या शहरांमध्ये गॅस पंपावर सिलेंडर भरण्यासाठी मोठ्या रांगा लागल्या आहेत. शहरात 3 गॅस पंप असले तरी दोन्ही पंपावर गॅस संपलेला आहे आणि त्यामुळे एकाच पंपावर गॅस उपलब्ध असल्याने तिथे लांब रांगा लागल्याचं चित्र दिसून येत आहे. या परिस्थितीत रिक्षा चालकांना प्रचंड अडचणी येत आहेत, कारण गॅसच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे रिक्षा भाडेही वाढले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिक आणि रिक्षा चालक दोन्ही आर्थिक संकटात सापडले आहेत. इगतपुरीतील व्यावसायिक सिलेंडरचा तुटवडा देखील कायम आहे. हॉटेल व्यावसायिकांना चुलीवर जेवण तयार करण्याची वेळ आल्यानं त्यांना अतिरिक्त कष्ट सहन करावे लागत आहेत. काही हॉटेलसुद्धा बंद करण्याचा विचार करत आहेत, कारण चुलीवरचं जेवण तयार करणं महाग पडत आहे. या स्थितीत हॉटेल व्यावसायिकांनाही आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो आहे. दुसरीकडे राज्य सरकारने ई-रिक्षा आणि ई-बाईकसाठी परवाना घेणं बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे वाहनांसाठी नोंदणी आणि परवाना प्रक्रिया आणखी कडक होईल. संपूर्ण राज्यातील हा गॅस तुटवडा आणि महागाईचं संकट सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात प्रभावित करत आहे. इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात होणाऱ्या संभाव्य अडचणीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासन सज्ज आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधनाच्या तुटवड्याच्या वादाला तोंड देण्यासाठी प्रशासनानं 24 तास नियंत्रण कक्ष कार्यान्वित केला आहे. या कक्षाचा हेल्पलाईन नंबर 8169230665 असा जारी करण्यात आला आहे. याद्वारे नागरिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्याबाबत त्वरित माहिती घेऊ शकतात. गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ठाणे जिल्ह्यात विशेष समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये जिल्हा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस प्रशासन, जिल्हा पुरवठा अधिकारी तसेच सरकारी तेल कंपन्यांचे प्रतिनिधी असणार आहेत. समिती गॅस सिलेंडर पुरवठा साखळीवर देखरेख ठेवण्यासाठी आणि संभाव्य टंचाई टाळण्यासाठी दररोज परिस्थितीचा आढावा घेईल. या उपाययोजनेच्या माध्यमातून प्रशासन वाहतूक आणि वितरण प्रक्रियेत अडथळे निर्माण होऊ नयेत आणि कायदा आणि सुव्यवस्था कायम राखली जावी यासाठी काम करणार आहे. ठाणे जिल्ह्याच्या सीधा वाटप अधिकाऱ्यांनी जनतेला आवाहन केलं की सध्या गॅस सिलेंडर पुरवठ्यात कोणताही तुटवडा नाही. पेट्रोल पंपावर इंधन पुरवठा सुरळीत आणि गॅस सिलेंडर बुक केल्यानंतर साधारणतः 25 दिवसाच्या आत सिलेंडर वितरित होत आहे. त्यामुळे जनतेने घाबरून जाऊ नये असं सुरेखा चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी गॅस वितरण कंपन्यांना शालेय पोषण आहार, आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळा, वसतिगृह आणि रुग्णालयांसाठी गॅसची सतत उपलब्धता सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर गॅस वितरण प्रक्रियेतील अनियमितता टाळण्यासाठी पुरवठा विभागाला देखरेख करण्याची सूचना केली. जिल्ह्यात गॅस तुटवड्याच्या अफवांमुळे नागरिक गॅस एजन्सीसमोर रांगा लावत असल्याचं लक्षात आलं. याबाबत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सर्व गॅस वितरक एजन्सीची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. 11 पथकांची नेमणूक करून गॅस वितरण, साठेबाजी आणि अनियमितता तपासली जाईल. घरगुती गॅसचा पुरवठा साठा असून सिलेंडर वितरण विहित वेळेत होईल असं स्पष्ट करण्यात आलं. तसेच गॅस वितरक कंपनी आणि अधिकाऱ्यांना साठेबाजी किंवा काळाबाजार होऊ नये यासाठी कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्ह्यात कुठेही गॅस साठेबाजी केली गेली तर त्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. पश्चिम आशियात इराण आणि इस्रायल अमेरिकेच्या संघर्षामुळे वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताला एक महत्त्वाचा दिलासा मिळाला आहे. इराणने भारताला होर्मुझ समुद्रधुनीतून 2 LPG टँकर नेण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे भारतात LPG सिलेंडरच्या पुरवठ्यात निर्माण झालेल्या तणावात काहीसा आराम येण्याची शक्यता आहे. होर्मुझ समुद्रधुनी ही एक महत्त्वाची समुद्री मार्ग आहे, ज्यातून भारतासाठी इंधनाचा पुरवठा होतो. पण इराण आणि इस्रायल अमेरिका यांच्यातील युद्धामुळे इराणने होर्मुझ समुद्रधुनी बंद केली होती, ज्याचा परिणाम भारतावर झाला आणि देशाअंतर्गत इंधनाचा पुरवठा अपुरा पडला. या कारणामुळे भारत सरकारनं व्यावसायिक गॅसच्या पुरवठ्याला बंदी घालून घरगुती गॅस सिलेंडरला पुरवठ्याला प्राधान्य दिलं आहे. इराणच्या भारतातील राजदूत मोहम्मद फतली यांनी शुक्रवारी भारताला होर्मुझ समुद्रधुनीतून सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्याचे संकेत दिले आहेत. यानंतर इराणने 2 LPG टँकरला होर्मुझ समुद्रधुनीतून नेण्याची परवानगी दिली आहे.
इराणने दिलेल्या या निर्णयामुळे भारतासाठी महत्त्वाचा दिलासा मिळाला आहे, ज्यामुळे देशातील LPG पुरवठ्याची स्थिती काहीशी सुधारण्याची आशा आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील तांबा व परिसरात गुरुवारी एक गंभीर घटना घडली. 5 जणांनी संग्राम चाटे नावाच्या तरुणावर हल्ला करत त्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली आणि कत्ती तसेच लोखंडी रॉडने त्याला मारहाण केली. हल्ला करणाऱ्यांनी संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपी जयराम चाटे आणि कृष्ण अंध यांचं नाव घेतलं, ज्यामुळे हल्ल्याला या टोळीचं कनेक्शन असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. हल्ला करणाऱ्यांनी तुमचा बाप जयराम चाटे उद्या येतोय आणि आमचा किंग पॅटर्न कृष्णा लोखंडे 1313 तुला दाखवतो असंही म्हटलं, ज्यामुळे एक मोठा संशय निर्माण झाला आहे. संग्राम चाटे गंभीर जखमी होऊन केज उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केज पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीच्या शोधासाठी तपास सुरू केला आहे. या दरम्यान जयराम चाटेच्या भावाचे 2 मार्च रोजी निधन झालं होतं. न्यायालयाने त्याला पोलीस बंदोबस्तात 12व्याच्या विधीस उपस्थित राहण्याची परवानगी दिली होती, परंतु सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी त्याला विरोध दर्शवला होता. तांबा परिसरातील या घटनेमुळे बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्वांचं लक्ष आता पोलीस प्रशासनाच्या कारवाईवर आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणच्या खर्गे बेटावर अमेरिकन सैन्यानं केलेल्या शक्तिशाली हवाई हल्ल्याबद्दल माहिती दिली आहे. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार अमेरिकेच्या संयुक्त केंद्रीय कमांडने खर्ग बेटावरील सर्व लष्करी लक्ष्य नष्ट केले, परंतु तेलाशी संबंधित पायाभूत सुविधा सुरक्षित ठेवली. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली, जिथे त्यांनी सांगितले की या हल्ल्यात खर्ग बेटावर सर्व लष्करी लक्ष्य पूर्णपणे नष्ट करण्यात आले. तसेच मानवी आणि आर्थिक हानी टाळण्यासाठी तेल पायाभूत सुविधा नष्ट न करण्याचा निर्णय घेतला. खर्ग बेटाच्या महत्त्वाबद्दल सांगितल्यास हे बेट इराणच्या तेल निर्यातीचं केंद्र आहे, जे पर्शियन आखातात स्थित आहे. या बेटावरून इराणचे सुमारे 90% कच्च्या तेलाचं निर्यात होतं. त्याची भौगोलिक स्थिती हार्मुजच्या समुद्रधुनीपासून जवळपास 483 किलोमीटर उत्तर पश्चिमी असून इराणच्या मुख्य भूभागापासून 24 किलोमीटर अंतरावर आहे. या बेटावर दररोज 70 लाख बॅरल तेल लोड करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे यावर झालेल्या हल्ल्यामुळे इराणच्या ऊर्जा व्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. ट्रम्प यांनी इराणला इशारा देत सांगितलं की स्ट्रेट ऑफ हॉर्मुजच्या मार्गावर जहाजांची सुरक्षित वाहतूक अडथळा आणण्याचा कोणताही प्रयत्न झाला तर अमेरिका आपला निर्णय तात्काळ बदलू शकते. या मार्गाने जागतिक तेल वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते आणि त्यामुळे त्याची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत. पाहत राहा आवाज इंडिया मराठी.